ए, तू माझं डोकं नको खाऊच हं? काल रात्रीपासून तुम्हाला विचारतेस आणि मी तुला तेव्हाच उत्तर दिलं, तरी आपलं तेच, म्हणजे नवऱ्याच्या बोलण्याला किंमत नाही. एक रविवार मी तो आठवड्याभराने तो सुद्धा नीट जाऊ देत नाही. जॉब करायचं नाही. काही गरज आहे का? मी इथे कमवतोय, महिन्याच्या महिन्याला घरात पैसे येत आहेत, स्वतःचं घर आहे. कोण कशाला विचार करायला जॉब करायचं? हो हो, चुकलं. मी सांगितलं होतं त्यावेळेला, पण त्यावेळेलाच माती खाल्ली मी. पण आता काही गरज आहे? हो हो, मी सांगितलं होतं त्यावेळेला, चूक झाली माझी. मुळात तुझ्याशी लग्न केलं तिथेच चुकलो मी. काही नाही काय, तुझ्या सुनेला जॉब करायचं म्हणते, नुसता खूप डोक्यात घेऊन बसले. आता तूच समजव काय काही का? आता आई तू सुद्धा, बाबा तुम्ही सुद्धा. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे ते बघा काय ते. आणि याचं काय करणार? याला दिवसभर असंच ठेवणार? आजी आजोबानी आई काय ते बघून घ्या. आणि तू जरा आते तुझ्याशी बोलायचं मला. हे बघ, तुला जॉब करायचा ना, तू कर, माझी काहीच हरकत नाही. खरं तर चुकलं माझं, मी जरा जास्तीच बोललो. कसं आहे की तू जर उद्या जॉब करायला घराच्या बाहेर पडलीस तर घराकडे कोण पाहणार या काळजीने मी व्याकुळ. पण ठीक आहे, मला माहिती आहे तू घर सांभाळशील. ठीक आहे, चला तर मग काहीतरी चमचमीत होऊ दे. म्हणजे काय, उद्या बायको कामाला लागली की चमचमीत जेवण बंद होणार.